कुठे आहे तो सोम्या? सोम कुठे आहे तो सोम? घरात कोण आहे का? अरे कुठल्या खाडीच्या चिखलामध्ये जाऊन लपलास सोम चिंबोऱ्या? कुठे आहे तो सोम? की नाही घरात? ए सोम कोण आहेस तू आणि दारू पिऊन इथे आमच्या घरात कसं काय घुसलास? सिक्युरिटी सिक्युरिटी का बस त्या सिक्युरिटीला ना त्या सिक्युरिटीचीच गरज आहे. त्या बघ एक तर लगीन मोरला माझा डोका खाऊ नको तर तुला उचलून घेऊन जाईल ना. माझी वहिनी आहे ती. तिच्याबद्दल एकही चुकीचा शब्द बोललास ह्या जगात माझ्यापेक्षा वाईट माणूस नसेल. सारंग मी पोलिसांना कॉल करते. बापूस आबा हाच तर सोम. त्यांनीच त्याच्या जाळ्यामध्ये ताराला पळून नेले असाल. आता याच्या मावळ्या सगळं बारीक बारीक तुकडे करते आणि वाट्यावर लावताय. बाप पिंकू मात्र आहे. एक गाण्याची कॉम्पिटिशन जिंकलायस फक्त. तुला काय वाटतंय? फार ग्रेट आहेस तू. गाण्याची स्पर्धा जिंकलास तू, कुस्तीचा सामना नाही. कुठे उभा आहेस ते बघ. आता मेंदळ कुटुंबासमोर उभा आहेस तू. आमच्याशी पंगा देशील ना तर तिरडीवर घरी जाशील. मी नाही सांगते कोण जाईल तिरडीवर इथून. आता माझी तार सटकाच्या आत सांगायचा तारा कया हो. अरे सारंग हा तुझा भाऊच आहे ना? हा भाऊच आहे ना? तुम्ही माझ्या हालेत उतरवतास. आता बघा त्या तुझ्या भावाशी कसा सारा रंग उतरवतोय. हा देवा, जर याने मला इथं बघितलं तर तारा आणि माझं सत्य हा सगळ्यांना ओरडून सांगेल. विठ्ठला मला वाचव. बापूस बघतेस काय? ठोक त्याला.
सारंग पोलीस येत आहेत. इन्स्पेक्टर साहेब, हेच ते गुंड आहेत ज्यांनी आमच्या घरात गोंधळ घातलाय. आता यांनी गोळी सुद्धा झाडली आहे. घेऊन जा आधी यांना. चला घ्या रे. साहेब, सारंग सर तुम्हाला लागलंय का? नाही सावली, तुला काही झालं नाही ना? चांगलं डोकं चालवलंस. अगं सावली, किती उशीर. मला ना वैताग आला आता इथे एकटं बसून आहे. मी वाट बघते तुझी, सोहमची. झोप पण लागली यार खूप. काय करू? बरं तुम्ही शांत व्हा. तुमच्यासाठी जेवण आणलंय, जेवण घ्या. मॉम आली होती ना घरी? तिला काही कळलं तर नाही ना? नाही, कारण तिला जर काही कळलं ना तर तुला माहिती आहे ती काहीही करेल. पोलीस कंप्लेंट करेल. तिने काही उलटं केलं तर? मला खूप भीती वाटते मम्माची. मॅडम तुम्ही शांत व्हा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काहीही होणार नाही. तुम्ही जेवून घ्या. क्या उशिरा? हा लाईट का चालू आहे? कोण आहे आतमध्ये? मला आणखी पाणी लागलं तर मी तिथे ठेवलंय. रात्री काही लागलं तर मला नक्की कळवा. हॅलो, तू इथे? जेवायला आले होते इथे? हो, ते सारंग सर. सारंगपासून लांब राहण्याचे प्रयत्न सुरू दिसत आहे. गुड. काही नाही. तू इथे काय करतेस? मी जास्ती लागलं का? नाही नाही, काही नाही, ठीक आहे मी एकदम. अस्मी, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. नाही म्हणजे तू त्या माणसावर बरोबर एम धरलास आणि त्याला पाडलंस. नाहीतर सिच्युएशन हाताबाहेर गेली असती. व्हेरी गुड. अस्मी, गुड जॉब. नाही, खरंच चांगलं काम केलंस तू. खरंच अस्मीच्या धाडसाची कमाल आहेच. इनफॅक्ट आपण सगळ्यांनी एकत्रितपणे त्यांचा सामना केला म्हणून प्रसंग निभावला. हीच तर एकत्रित कुटुंबाची ताकद आहे. आणि मला विशेष कौतुक वाटतं ते सावलीच्या प्रसंगावधानाचं. तुला कसं काय सुचलं अचानक हे सगळं करण्याचं? नाही म्हणजे सावलीनी सुरुवात केली नसती तर अस्मीला संधीच मिळाली नसती. हो ना, खरंच मी तर एवढी घाबरली होते ना. आणि ही अजिबातच घाबरली नाही. खूपच धाडसी आहे बाबा. मला तर हे कधीच जमलं नसतं.
तरी सुद्धा मला असं वाटतंय की जर का कौतुक करायचं म्हटलं तर ते अस्मीचं करायला हवं. तिने प्रेझन्स ऑफ माइंड वापरून त्याला नॉकआउट केलं. तर काय झालं असतं कोणास ठाऊक. हे असं असायला पाहिजे. घरावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे. साहेब मला असं वाटतंय की अस्मी एक चांगली सून होऊ शकेल. व्हॉट्स ए? सारंग, बाबलू आईस्क्रीम आईस्क्रीम. मॅडम काय सर्वांनी मजा केली, कमाल करून टाकली बघा. अस्मिताई तू तर काय बाबा, काय नियम आहे तुमचा. तुम्ही ना इथे राहायला नाही पाहिजे होते, म्हणजे क्रिकेट खेळायला पाहिजे तुम्ही. ऐश्वर्या वहिनी तुम्ही पण घ्या, थंडगार वा. आईस्क्रीम बाबलू आईस्क्रीम. आईस्क्रीम घ्या. ते म्हणतात ना एकच वादा आमचा सारंग दादा आहे. बंदूकला तर तुम्ही घाबरलेच नाही. माझी तर सावली वहिनी, अहो तुम्ही तर मसालेदार फायटिंग केली आहे. तुम्ही त्याला मसाला दिलात, आता मी तुम्हाला आईस्क्रीम देणार. ते काय बोलतात ते, मॅटर जेवढा गंभीर मेंढरच्या सुना तेवढ्याच खंबीर. हे घ्या अमृतवही तुम्हाला पण. ए बबलू आमचा आईस्क्रीम. आणतो. काय करते सावली? वहिनी सारंग सरांच्या हाताला खरचटलाय म्हणून मी लेप बनवत होते त्यांच्यासाठी. बरं बरं बनव, मी चालले झोपायला. गुड नाईट. हॅलो. ए ए ए सावली, बहुतेक ना तू मला सिरियसली घेतलं नाहीये सासू. तुला बोललो होतो ना मी, त्या सारंग पासून लांब राहायचं, अंतर ठेवायचं. अरे तू काय करतेस? त्याच्यासाठी लेप बनवतेस. मी फक्त लेप बनवते, मी जाऊन देणार नाहीये. ओ मग देणार कोण? मी येऊन देऊ? ए मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि जर तुला जमणार नसेल ना तर तसं मला सांग. एक काम कर, तू ना त्या सारंगला आज लेप लाव. बघा आज त्याचा शेवट करतो का नाही ते. जा लाव लेप त्याला. अस्मी, सारंग सरांच्या हाताला खरचटलंय म्हणून मी त्यांच्यासाठी लेप बनवलाय. तू लावशील का? मला वेळ नाही या कामासाठी. गुड नाईट. तूच लाव. प्लीज.
काय करताय? मगाशीच मला अस्मीने बघितलं इथून जाताना. तुम्ही सारखं इथे भेटायला येत जाऊ नका, नाहीतर प्रॉब्लेम होईल. अगं मग मी इथे एकटी बसून करू तरी काय? एकतर तुम्ही घरातून पळून इथे घेऊन आलात. मग आता काही पुढचं प्लॅनिंग आहे की नाही? हां, प्लॅन आहे, पण मला आधी घरात बोलावं लागेल. नाही वहिनी, घरी बोलून काही उपयोग होणार नाही. कोणी ऐकणार नाही आपलं. त्यापेक्षा आम्ही लग्न करून मोकळे होतो. हो नाही, आधी आपल्याला सारंग सरांना आणि तिलोत्तमा मॅडमना विश्वासात घ्यावं लागेल. नाही वहिनी, काही नाही होणार. कोणी नाही ऐकणार. सारंग सर ऐकतील. तुला असं का वाटतंय की सारंग दादा ऐकेल? तो कसा बोलून गेला बघितलंस ना तू? आणि ताराची मॉम पण येऊन गेली तेव्हा काय झालं तेही बघितलंस. तो म्हात्रे आला, त्याने तमाशा घातला तेही बघितलंस. तरी तुला असं का वाटतंय की ते त्यांच्या लग्नासाठी मान्यता देतील? हे बघा, मला माहिती आहे सगळं. मी करेन काहीतरी. तुम्ही मला फक्त 1-2 दिवसाचा वेळ द्या. सोहम, मला हिच्यावर विश्वास ठेवायचा आहे, पण मला माहिती आहे ह्या घरात हिचं काहीच चालत नाही रे. मग पण माझा सावली वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. बरं भाऊजी, आता तुम्ही इथून निघून जा आणि परत इथे येऊ नका. सावली, तू माझ्या लग्नासाठी एवढे प्रयत्न का करतेस हे मला अजून नाही कळलंय. कारण मी जर तुझ्या जागी असते ना, तर जे काही घडतंय ते गप्पपणे बघत बसले असते. पण तू, सगळी माणसं सारखी नसतात तारा मॅडम. तुम्ही वेगळे आहात, मी वेगळी आहे. हो, पण मी आणि मम्मा तुझ्यासोबत इतक्या वाईट वागलो ना सावली, पण तरी सुद्धा तू माझ्याशी इतकी चांगली वागतेस. हो, हेच संस्कार आहेत माझ्यावर, आणि आपण आपला धर्म कायम पाळला पाहिजे. खरंच खरंच तुझ्यावर खूप छान संस्कार आहे. आय अप्रिशिएट यू सावली. हे जे काही तू केलंयस ना माझ्यासाठी, मी कधीच नाही विसरणार. थँक्यू सो मच. पण हे सगळं करून तू खूप मोठी रिस्क घेतली आहेस, हे माहिती आहे ना तुला? माहिती आहे मला, पण मी सोहम भाऊजींना शब्द दिला की जीव गेला तरी चालेल, पण तो शब्द शेवटपर्यंत पाळायचा. जसा मी भैरवी महिला दिलेला शब्द पाळते.